ಇರುವ ಕಡೆ ಭ್ರಷ್ಟಾಚಾರ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ ಅಂತ ಹೇಳ್ತಾರೆ. ಆದರೆ ನರೇಂದ್ರ ಮೋದಿ ಅವರು ಹೇಳೋದಿಲ್ಲ, बड़ी सुळ्ळू. नरेंद्र मोदी अनेक काँग्रेसचे सत्ता असताना राज्यामध्ये भ्रष्टाचार करतातच असं सांगतात, परंतु सातत्यानं नरेंद्र मोदी एक खोटारडा प्रधानमंत्री आहे. सातत्यानं खोटं बोलणारा या देशामध्ये प्रधानमंत्री कोणी असेल तर केवळ आणि केवळ नरेंद्र मोदी हे खोटारडे आणि सातत्यानं खोटं बोलणारे प्रधानमंत्री. महाराष्ट्र राज्यದಲ್ಲಿ ಪ್ರಚಾರ ಮಾಡುವಾಗ ಸಿದ್ದರಾಮಯ್ಯನವರ ಸರ್ಕಾರ ಎಕ್ಸೈಸ್ ಡಿಪಾರ್ಟ್ಮೆಂಟ್ ಇಂದ 700 ಕೋಟಿ ರೂಪಾಯಿಗಳನ್ನ ಕಲೆಕ್ಟ್ ಮಾಡಿ ಮಹಾರಾಷ್ಟ್ರ ಚುನಾವಣೆಗೆ ಕಳಿಸಿದ್ದಾರೆ ಅಂತಕ್ಕಂತ ಹಸಿ ಸುಳ್ಳನ್ನ ಹೇಳಿದ್ದಾರೆ. महाराष्ट्रामध्ये भाषण करत असताना नरेंद्र मोदी सांगितले, कर्नाटकमध्ये असणारं काँग्रेसचे सरकार, सिद्धरामय्या साहेबांचं सरकार मनी एक्सचेंज मध्ये 700 कोटी रुपये हे महाराष्ट्राच्या निवडणुकीला देतात. अशा प्रकारचं खोटा जाहिरातबाजी नरेंद्र मोदी यांनी केलेलं आहे. ನಾನು ನರೇಂದ್ರ ಮೋದಿಜಿ ಅವರಿಗೆ ಸವಾಲನ್ನು ಹಾಕಿದ್ದೇನೆ. ನಾನು ಒಂದೇ ಒಂದು ರೂಪಾಯಿಯನ್ನ ಎಕ್ಸೈಸ್ ಡಿಪಾರ್ಟ್ಮೆಂಟ್ ನಲ್ಲಿ ಕಲೆಕ್ಟ್ ಮಾಡಿದ್ರೆ ನಾನು ರಾಜಕೀಯದಿಂದ ನಿವೃತ್ತಿ ಆಗ್ತೇನೆ, ಇಲ್ಲದೆ ಹೋದ್ರೆ ನೀವು ರಾಜೀನಾಮೆಯಿಂದ ಪ್ರಧಾನಮಂತ್ರಿ ಸ್ಥಾನದಿಂದ ನಿವೃತ್ತಿ ಆಗಬೇಕು ಅಂತೇಳಿ ಸವಾಲನ್ನು ಹಾಕಿದ್ದೇನೆ. नरेंद्र मोदींना सवाल घातलेले सिद्धरामय्या साहेबांनी, मी केवळ एक पैसा एक्साइज डिपार्टमेंट मधून घेऊन मी जर हस्तांतर केलेले निवडणुकीला दिलेलं प्रूव्ह केला तर मी राजीनामा तात्काळ देईन. तुम्ही सुद्धा राजीनामा प्रूव्ह करून द्यायला पाहिजे. खोटा आश्वासन देता कामा नये. ಈ ಸವಾಲಿಗೆ ಇವತ್ತವರೆಗೆ ಉತ್ತರ ಇಲ್ಲ. या प्रश्नाचं उत्तर आज तागायत नरेंद्र मोदी देऊ शकले नाही. ನರೇಂದ್ರ ಮೋದಿ ಅವರು ಸುಳ್ಳಿನ ಸರದಾರರು. ಬಹುಶಃ ಸ್ವತಂತ್ರ ಭಾರತದ ಇತಿಹಾಸದಲ್ಲಿ ಇಷ್ಟೊಂದು ಸುಳ್ಳು ಹೇಳ್ತಕ್ಕಂಥ ಪ್ರಧಾನಮಂತ್ರಿ ಯಾವತ್ತೂ ಕೂಡ ಬಂದಿರಲಿಲ್ಲ, ಮುಂದೆನೂ ಕೂಡ ಬರ್ತಾರೋ ಇಲ್ಲೋ ಗೊತ್ತಿಲ್ಲ. संपूर्ण भारतामध्ये अत्यंत सातत्यानं खोटं बोलणारे, खोटा बोलणं हेच आपला आराध्य दैवताचं समजणारा देशाचे प्रधानमंत्री, भारतात एकमेव प्रधानमंत्री आजपर्यंत खोटं बोलणारा झालेला आहे. यापूर्वी कधी झालेलं नाही आणि यापुढे कधी होणार नाही. एकमेव खोटारडा प्रधानमंत्री असेल तर ते नरेंद्र मोदी असं म्हणावं लागेल. ನಾನು ನರೇಂದ್ರ ಮೋದಿ ಅವರಿಗೆ ಕೇಳ್ತಾ ಇದ್ದೇನೆ, ಅನೇಕ ರಾಜ್ಯಗಳಲ್ಲಿ ಚುನಾಯಿತ ಸರ್ಕಾರವನ್ನು ಕಿತ್ತಾಕಿ ಆಪರೇಷನ್ ಕಮಲದ ಮೂಲಕ ನೀವು ಅಧಿಕಾರಕ್ಕೆ ಬಂದ್ರಲ್ಲ, ಅದು ಲಂಚ ಕೊಟ್ಟು ಎಂಎಲ್ಎಗಳನ್ನ ಕೊಂಡ್ಕೊಂಡ್ರಲ್ಲ, ಆ ದುಡ್ಡು ಎಲ್ಲಿಂದ ಬಂತು ನಿಮಗೆ? बीजेपीला सवाल आहे. अनेक राज्यांमध्ये पूर्ण प्रमाणाची सत्ता नसताना अनेक आमदारांना खरेदी केला, कमल ऑपरेशन केला. त्या आमदारांना खरेदी करत असताना अनेक पैसे दिले, अनेक पेट्या दिल्या, 50 कोटी 40 कोटी असं पैसे दिला. हे पैसे कुठे आले? हे लाच घेतला जनतेकडून आणि लाच स्वीकारून ते पैसे तुम्ही सत्ता संपादन करण्यासाठी उपयोगी आणला. ಮಹಾರಾಷ್ಟ್ರದಲ್ಲೂ ಕೂಡ ಏಕನಾಥ್ ಶಿಂದೆ ಅವರು ಜನರ ಆಶೀರ್ವಾದವನ್ನು ಪಡೆದು ಅಧಿಕಾರಕ್ಕೆ ಬರಲಿಲ್ಲ. महाराष्ट्रामध्ये एकनाथ शिंदेचा सत्ता जनता जनार्दनचा आशीर्वादाने आलेला नाही. ಬಿಜೆಪಿಯವರ ಆಪರೇಷನ್ ಕಮಲದಿಂದ ಉದ್ಧವ್ ಠಾಕ್ರೆಯನ್ನ ತೆಗೆದು ಅಧಿಕಾರಕ್ಕೆ ಏಕನಾಥ್ ಶಿಂದೆ ಅವರು ಬಂದಂತದ್ದು. हॅलो, पाठीमागच्या दाराने सत्ता संपादन करणारे एकनाथ शिंदे कुठल्याही पूर्ण प्रमाणाचा जनतेचा विश्वास न घेता ऑपरेशन कमल करून आमदारांना सोबत घेऊन त्यांनी भारतीय जनता पक्षामध्ये सामील होऊन मुख्यमंत्री झालेले आहेत. ನೀವು ಆಪರೇಷನ್ ಕಮಲಕ್ಕೆ ಕರ್ನಾಟಕದಲ್ಲೂ ಕೂಡ ಯಾವತ್ತೂ ಕೂಡ ಅವರು ಕರ್ನಾಟಕದಲ್ಲಿ ಅಧಿಕಾರಕ್ಕೆ ಜನರ ಆಶೀರ್ವಾದದಿಂದ ಬರಲಿಲ್ಲ. कर्नाटकामध्ये सुद्धा कधीही जनता जनार्दनच्या आशीर्वादाने बीजेपी सरकार सत्तेवर आलेलं नाही. 2008ರಲ್ಲಿ 110 ಸ್ಥಾನಗಳನ್ನು ಗೆದ್ರು. 2018ರಲ್ಲಿ 104 ಸ್ಥಾನಗಳನ್ನು ಗೆದ್ರು. ಉಳಿಕೆ ಸ್ಥಾನಗಳಿಗೆ ದುಡ್ಡು ಕೊಟ್ಟು ಕೊಂಡ್ಕೊಂಡು ಆಪರೇಷನ್ ಕಮಲ ಮಾಡಿ ಅಧಿಕಾರಕ್ಕೆ ಬಂದದ್ದು. 2008 मध्ये आणि या ठिकाणी पूर्ण प्रमाणाची सत्ता बीजेपीची आली आहे कर्नाटकात.
जे आमदार कमी पडले ते आमदार खरेदी केले आणि मागच्या दरवाजाला सत्ता काबीज करण्याचा त्याने प्रयत्न केला आणि सत्ता प्रस्थापित केली. ಈ ರೀತಿಯಾಗಿ ಚುನಾಯಿತ ಸರ್ಕಾರಗಳನ್ನ ಕೆಡವಿ ಹಿಂಭಾಗಲಿಂದ ಅಧಿಕಾರಕ್ಕೆ ಬಂದ್ರಲ್ಲ ನರೇಂದ್ರ ಮೋದಿಜಿಯವರೇ, ನಿಮ್ ಪಕ್ಷ ಆಪರೇಷನ್ ಕಮಲ ಮಾಡೋಣ, ಕೋಟ್ಯಾಂತರ ರೂಪಾಯಿಗಳನ್ನ ಖರ್ಚು ಮಾಡಿರಲ್ಲ, ಆ ದುಡ್ಡು ಲಂಚದ ದುಡ್ಡಲ್ಲವೇ? नरेंद्र मोदी यांना सांगायचंय की जी जनता जनार्दनच्या आशीर्वादाने जे सरकार सत्तेवर आली काँग्रेस, ती सत्ता हिसकून घेण्यासाठी, सत्ता पाडण्यासाठी कमी असलेले आमदार खरेदी करून, कमल ऑपरेशन करून मागच्या दरवाजाने सत्ता प्रस्थापित केली ना, हे पैसे कुठून आले? ते लाच घेतलेलेच पैसे. ಭ್ರಷ್ಟಾಚಾರದ ಬಗ್ಗೆ ಮಾತಾಡಲಿಕ್ಕೆ ನಿಮ್ಗೆ ಯಾವ ನೈತಿಕತೆ ಇದೆ? भ्रष्टाचारावरती बोलण्याचा तुम्हाला नैतिक अधिकारच नाही. ಹಾಗೇನೆ ನಮ್ಮ ಗ್ಯಾರಂಟಿ ಯೋಜನೆಗಳ ಬಗ್ಗೆ ಸುಳ್ಳು ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದೀರಿ. तसेच आमच्या ज्या गॅरंटी योजना आहेत त्या गॅरंटी योजनेबद्दल नाही ते खोटे बोलण्याचं काम त्यांचं चालू आहे. ಮಹಾರಾಷ್ಟ್ರ ಸರ್ಕಾರ ಕರ್ನಾಟಕದ ಗ್ಯಾರಂಟಿ ಯೋಜನೆಗಳ ಬಗ್ಗೆ, ತೆಲಂಗಾಣ ಗ್ಯಾರಂಟಿ ಯೋಜನೆಗಳ ಬಗ್ಗೆ, ಹಿಮಾಚಲ ಪ್ರದೇಶ ಗ್ಯಾರಂಟಿ ಯೋಜನೆಗಳ ಬಗ್ಗೆ ಒಂದು ಇತ್ತೀಚೆಗೆ ಅಡ್ವರ್ಟೈಸ್ಮೆಂಟ್ ಅನ್ನು ಕೊಟ್ಟಿದ್ದರು. गॅरंटीच्या बाबतीत कर्नाटक, महाराष्ट्र आणि तेलंगणा आणि हिमाचल प्रदेश या राज्यामध्ये जे काँग्रेस सरकारची जी गॅरंटी योजना आहेत त्यांच्याबद्दल खोटी जाहिरात पसरवण्याचं काम हे बीजेपी सरकार सातत्याने करत आहे. ಅದೆಲ್ಲ ಬರೀ ಸುಳ್ಳು. ಕರ್ನಾಟಕ ಸರ್ಕಾರ ಯಾವ ಗ್ಯಾರಂಟಿ ಯೋಜನೆಗಳನ್ನು ಕೂಡ ಜಾರಿ ಮಾಡಿಲ್ಲ. ते सगळं काही खोटं आहे. ಗೃಹಲಕ್ಷ್ಮಿ ಯೋಜನೆಯನ್ನು ಜಾರಿ ಮಾಡಿಲ್ಲ, ಶಕ್ತಿ ಯೋಜನೆಯನ್ನು ಜಾರಿ ಮಾಡಿಲ್ಲ, ಅನ್ನಭಾಗ್ಯ ಕಾರ್ಯಕ್ರಮವನ್ನು ಜಾರಿ ಮಾಡಿಲ್ಲ, ಗೃಹಜ್ಯೋತಿ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಮಾಡಿಲ್ಲ, ಯುವ ನಿಧಿ ಕಾರ್ಯಕ್ರಮವನ್ನು ಮಾಡಿಲ್ಲ. कर्नाटकामध्ये 5 गॅरंटी ज्या आहेत या सर्व 5 गॅरंटी कुठल्याही अंमलात आलेल्या नाही, त्याचा खोटा प्रचार या नरेंद्र मोदी आणि बीजेपी मंडळीने केलेला आहे. ಇಲ್ಲಿನ ಬಿಜೆಪಿ ಅವರಿಗೆ ನಾನು ಆಹ್ವಾನ ಮಾಡ್ತೇನೆ, ಬಂದು ನೋಡ್ಬೇಕು ಕರ್ನಾಟಕದಲ್ಲಿ ನಾವು 5 ಗ್ಯಾರಂಟಿ ಯೋಜನೆಗಳನ್ನ ಜಾರಿ ಮಾಡಿದ್ದೀವ ಅಥವಾ ಇಲ್ಲವಾ ಅಂತಕ್ಕಂಥದನ್ನ ನೋಡ್ಬೇಕು ಅಂತ ಹೇಳಿ ನಾನೇ ಅವರಿಗೆ ಬಸ್ಗಳನ್ನ, ವಿಮಾನವನ್ನ ಅರೇಂಜ್ ಮಾಡ್ತೀನಿ, ಬಂದು ನೋಡ್ಲಿ. कर्नाटकामध्ये 5 गॅरंटी अत्यंत अंमलात आहे. प्रत्येक लोकांना गोरगरिबांना ते मिळत आहे. हे त्यांनी स्वतः विमानाने यावं, त्या विमानांची व्यवस्था सुद्धा आपण करू. सगळे 100% हे 5 गॅरंटी योजना कर्नाटकामध्ये लागू आहे. ನಾನು ಇವತ್ತು ನಿಮ್ಗೆಲ್ಲ ತಿಳಿಸ್ತಾ ಇದ್ದೇನೆ, ನಾನು ಕರ್ನಾಟಕ ರಾಜ್ಯದ ಮುಖ್ಯಮಂತ್ರಿಯಾಗಿ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದೇನೆ, ನಾನು ಸುಳ್ಳು ಹೇಳಿದ್ರೆ ರಾಜಕೀಯದಿಂದ ನಿವೃತ್ತಿ ಆಗ್ತೇನೆ. ಇಲ್ಲ, ಇವರು ಸುಳ್ಳು ಹೇಳಿದ್ರೆ ಅದರ ಕೆಟ್ಟ ಪರಿಣಾಮವನ್ನು ಎದುರಿಸಬೇಕಾಗ್ತದೆ ಅಂತಕ್ಕಂಥ ಮಾತುಗಳನ್ನು ಹೇಳಲಿಕ್ಕೆ ಬಯಸ್ತಾ ಇದ್ದೇನೆ. कर्नाटकाचा मुख्यमंत्री म्हणून सांगतो, मी जे कर्नाटकात अंमलात आलेले गॅरंटी हे जर खोटं असतील तर मी आजच राजीनामा देतो आणि त्यांनी सुद्धा त्याचे वाईट परिणाम या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये त्यांना भाजप आणि त्यांच्या मित्र पक्षांना भोगावे लागतील. ಕರ್ನಾಟಕ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಕರ್ನಾಟಕದಲ್ಲಿ ತೀರ್ಮಾನವನ್ನು ಮಾಡಿದ್ದೇವೆ, ಬಿಜೆಪಿಯವರ ಮೇಲೆ, ಬಿಜೆಪಿ ಸರ್ಕಾರದ ಮೇಲೆ ಮೊಕದ್ದಮೆಯನ್ನು ದಾಖಲು ಮಾಡಬೇಕು ಅಂತೇಳಿ ತೀರ್ಮಾನ ಮಾಡಿದ್ದೇವೆ. कर्नाटक सरकार या अशा खोट्या वल्गना देणाऱ्या बीजेपीच्या लीडरवरती, त्यांच्या प्रमुखांवरती केस दाखल करण्याचा निर्णय कर्नाटक सरकारने घेतलेला आहे. ನಾವು ಅಧಿಕಾರಕ್ಕೆ ಬಂದು ಮೇ 20ನೇ ತಾರೀಕು 2023 ಜೂನ್ 11ನೇ ತಾರೀಕಿಗೆ ಶಕ್ತಿ ಯೋಜನೆಯನ್ನು ಜಾರಿ ಕೊಟ್ಟು मे 20 तारखेला मुख्यमंत्री शपथ ग्रहण केले आणि जूनच्या 6 तारखेला या गॅरंटी पूर्ण प्रमाणात अंमलात आणले राज्यामध्ये. ಅಂದಿನಿಂದ ಇವತ್ತಿನವರೆಗೆ 325 ಕೋಟಿ ಮಹಿಳೆಯರು ಫ್ರೀಯಾಗಿ ಬಸ್ನಲ್ಲಿ ಪ್ರಯಾಣ ಮಾಡಿದ್ದಾರೆ. तेव्हापासून आजपर्यंत 365 कोटी महिला या बस मधून मोफत प्रवास केलेले आहेत कर्नाटक राज्यामध्ये. ಗೃಹ ಜ್ಯೋತಿ ಅನ್ನಭಾಗ್ಯ ಕಾರ್ಯಕ್ರಮವನ್ನ ಆಗಸ್ಟ್ 2023 ಇಸ್ವಿಯಲ್ಲಿ ಜಾರಿ ಕೊಟ್ಟು गृह ज्योती आणि अन्नभाग्य योजना या ऑगस्ट मध्ये अंमलात आल्या. ಆಗಸ್ಟ್ ತಿಂಗಳಲ್ಲಿ
ಗೃಹಲಕ್ಷ್ಮಿ ಯೋಜನೆಗೆ ಜಾರಿ ಕೊಟ್ಟೆವು. ऑगस्ट मध्ये ग्रह ज्योती या कार्यक्रमाला चालना देण्यात आली. ಡಿಸೆಂಬರ್ನಲ್ಲಿ ಯುವ ನಿಧಿ ಕಾರ್ಯಕ್ರಮಕ್ಕೆ ಜಾರಿ ಕೊಟ್ಟು डिसेंबर मध्ये युवा निधी युवकांना युवकांनी स्टायपंड देण्याचा कार्यक्रम जारी करण्यात आला. ಈ ಗ್ಯಾರಂಟಿ ಯೋಜನೆಗಳಿಗೆ ಕರ್ನಾಟಕ ಸರ್ಕಾರ 56,000 ಕೋಟಿ ರೂಪಾಯಿಗಳನ್ನು ಖರ್ಚು ಮಾಡ್ತಾ ಇದೆ. या सर्व गॅरंटी व्यवस्थित राहावेत ते कधी बंद पडता कामा नये म्हणून बजेटमध्ये 56,000 कोटी रुपयाची तरतूद माननीय मुख्यमंत्री सिद्धरामय्या साहेबांनी करून ठेवलेली आहे. ಪ್ರತಿ ಕುಟುಂಬ 4,000 ರೂಪಾಯಿಯನ್ನು ಪ್ರತಿ ತಿಂಗಳು ಪಡೆಯುತ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. कर्नाटकाच्या प्रत्येक कुटुंबाला प्रत्येक महिन्याला 4 ते 4,500 रुपयापर्यंत अनुदान हे प्रत्येक कुटुंबाला मिळतं कर्नाटक राज्यामध्ये. हे लक्षात ठेवा. ವರ್ಷಕ್ಕೆ 50,000 ರೂಪಾಯಿ ಪಡಿತಾ ಇದ್ದಾರೆ. वर्षाला 50,000 ते 60,000 रुपये प्रत्येक कुटुंबाला या ठिकाणी कर्नाटक राज्यामध्ये या योजनेमुळे लाभ मिळत आहे. ನಾನು ನರೇಂದ್ರ ಮೋದಿ ಅವರಿಗೆ ಕೇಳ್ತಾ ಇದ್ದೀನಿ, ನರೇಂದ್ರ ಮೋದಿ ಅವರೇ, ಬಿಜೆಪಿ ಅಧಿಕಾರದಲ್ಲಿರ್ತಕ್ಕಂಥ ಯಾವುದಾದರೂ ರಾಜ್ಯದಲ್ಲಿ ಇಂತಹ ಕಾರ್ಯಕ್ರಮಗಳನ್ನು ನೀವು ಮಾಡಿದ್ದೀರಾ? नरेंद्र मोदींना मी विचारू शकतो की अशा प्रकारचे एक तरी कार्यक्रम तुमची ज्या ज्या राज्यामध्ये तुमची सत्ता आहे ते सत्ता असणाऱ्या राज्यामध्ये अशा गॅरंटी योजना इम्प्लिमेंट केलेल्या का, अंमलात आणलेल्या आहेत का, हे दाखवून द्यावं. ಈ ಗ್ಯಾರಂಟಿ ಯೋಜನೆಗಳನ್ನು ಜಾರಿ ಮಾಡಿರ್ತಕ್ಕಂಥದ್ದು ನಾವು ಯಾವುದೇ ಜಾತಿ, ಯಾವುದೇ ಧರ್ಮ, ಯಾವುದೇ ಪಕ್ಷ ಇವುಗಳನ್ನು ನೋಡಿ ಮಾಡಿಲ್ಲ. ಎಲ್ಲ ಸಮಾಜದ ಎಲ್ಲ ಬಡವರಿಗೂ ಕೂಡ ಕೊಟ್ಟಿದ್ದೇವೆ. या गॅरंटी योजना आहेत त्या गॅरंटी योजना केवळ एससी एसटी अमुक जातीला तमुक जातीला म्हणून नाही, जो माणूस म्हणून राज्यामध्ये जन्माला आलेला आहे त्या प्रत्येक गोरगरिबाला या योजनेचा लाभ मिळावा म्हणून सामान्य माणूस नजरेसमोर ठेवून या योजनेचा अंमलबजावणी केलेली आहे. ಭಾರತೀಯ ಜನತಾ ಪಕ್ಷದ ಬಡವರು ಕೂಡ ಈ ಗ್ಯಾರಂಟಿ ಯೋಜನೆಗಳ ಫಲವನ್ನು ಪಡೆಯುತ್ತಿದ್ದಾರೆ. भारतीय जनता पक्षाचे जे गरीब लोक आहेत त्यांना सुद्धा आमच्या या काँग्रेसच्या योजनेचा लाभ कर्नाटक राज्यामध्ये होतो. ಅದೇ ರೀತಿ ಈ ಸಾರಿ ಮಲ್ಲಿಕಾರ್ಜುನ ಖರ್ಗೆಯವರು, ರಾಹುಲ್ ಗಾಂಧಿಯವರು, ಸೋನಿಯಾ ಗಾಂಧಿಯವರು, ಶರದ್ ಪವಾರ್ ಅವರು, ಉದ್ಧವ್ ಠಾಕ್ರೆ ಅವರು ಎಲ್ಲರೂ ಕೂಡ ಸೇರಿ 5 ಗ್ಯಾರಂಟಿ ಯೋಜನೆಗಳನ್ನು ಘೋಷಣೆ ಮಾಡಿದ್ದಾರೆ. त्याचप्रमाणे महाविकास आघाडीच्या या निवडणुकीच्या संदर्भात जाहीरनाम्यामध्ये आदरणीय सोनियाजी गांधी, आदरणीय राहुलजी गांधी, एआयसीसीचे अध्यक्ष आदरणीय मल्लिकार्जुन खरगे साहेब, आदरणीय शरदचंद्रजी पवार, आदरणीय उद्धवजी ठाकरे आणि या सर्वांनी मिळून महाविकास आघाडीच्या या 5 गॅरंटी सुद्धा महाराष्ट्रामध्ये आपण जाहीर केलेल्या आहे आणि ते कर्नाटकाप्रमाणे 100% अंमलात आणण्याचा प्रयत्न महाविकास आघाडी सत्तेवर आल्यानंतर करेल. 5 ಗ್ಯಾರಂಟಿ ಯೋಜನೆಗಳನ್ನು ಕೂಡ ಮಹಾ ವಿಕಾಸ್ ಅಘಾಡಿ ಅಧಿಕಾರಕ್ಕೆ ಬಂದರೆ 100% ಜಾರಿ ಕೊಡ್ತಾರೆ ಅಂತಕ್ಕಂಥ ವಿಶ್ವಾಸ ನನಗಿದೆ. महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडी सत्तेवर आल्यानंतर सत्तेवर येणाऱ्या शंका नाही, सत्तेवर आल्यानंतर सर्व गॅरंटी अंमलात आणण्यासाठी 100% ते प्रयत्न करतील आणि 100% अंमलात आणतील असा विश्वास मला 100% मनामध्ये माझ्या वाटतो. ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಪಕ್ಷ ಯಾವಾಗಲೂ ಕೂಡ ನುಡಿದಂತೆ ನಡೆದಿದೆ, ಕೊಟ್ಟ ಮಾತಿನಂತೆ ನಡ್ಕೊಳ್ತಕ್ಕಂಥ ಪ್ರಯತ್ನವನ್ನ ಮಾಡಿದೆ. काँग्रेस पक्ष केव्हा हे बोले तैसा चाले त्याची वंदावी पावले, जसं बोलतोय त्या पद्धतीने कार्यक्रम आखतोय त्या प्रमाणात चालतोय असा एकमेव पक्ष असेल तर ते काँग्रेस पक्ष आणि माननीय सिद्धरामय्या साहेबांचा काँग्रेस पक्ष. ಭಾರತೀಯ ಜನತಾ ಪಕ್ಷ ತನ್ನ ಕೊಟ್ಟ ಮಾತನ್ನು ಉಳಿಸಿಕೊಂಡಿಲ್ಲ, ವಚನ ಭ್ರಷ್ಟತೆಯನ್ನು ಮಾಡಿದ್ದಾರೆ. भारतीय जनता पक्ष कुठलाही शब्द दिलेला तो पाळलेला नाही आणि अत्यंत वचनभ्रष्ट असा पक्ष कुठला असेल या देशामध्ये तर तो भाजप पक्ष म्हणावा लागेल. ಆದ್ರಿಂದ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಪಕ್ಷ ಯಾವಾಗಲೂ ಕೂಡ ನುಡಿದಂತೆ ನಡೆದಿದೆ ಇಲ್ಲಿಯವರೆಗೆ. ಬಡವರ ಪರವಾಗಿ, ದಲಿತರ ಪರವಾಗಿ, ಹಿಂದುಳಿದವರ ಪರವಾಗಿ, ಅಲ್ಪಸಂಖ್ಯಾತರ ಪರವಾಗಿ ಯಾವತ್ತೂ ನ್ಯಾಯವನ್ನು ಕೊಡ್ತೀವಿ, ಸಾಮಾಜಿಕ ನ್ಯಾಯವನ್ನು ಕೊಡ್ತಕ್ಕಂಥ ಕೆಲಸವನ್ನು ಬರ್ತಾ ಇದೆ. म्हणून काँग्रेस पक्ष सातत्यानं
गोरगरीब जनतेच्या पाठी दलित असेल, अल्पसंख्याक असेल, मागासवर्गीय असेल, या सर्वांना सामाजिक न्याय देण्यासाठी सातत्यानं कार्यक्रम आखून त्याद्वारे सामाजिक संरक्षण देण्याचं काम हे काँग्रेस पक्षाने केलेलं आहे. ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಪಕ್ಷ ಮಾತ್ರ ಮಹಾರಾಷ್ಟ್ರದ ಸರ್ವತೋಮುಖ ಅಭಿವೃದ್ಧಿಯನ್ನು ಮಾಡಲಿಕ್ಕೆ ಶಕ್ತಿ ಇರತಕ್ಕಂಥದ್ದು ಮಹಾವಿಕಾಸ್ ಅಘಾಡಿಗೆ ಮಾತ್ರ ಶಕ್ತಿ ಇದೆ ಅಂತಕ್ಕಂಥದನ್ನ ತಾವೆಲ್ಲರೂ ಕೂಡ ಅರ್ಥ ಮಾಡ್ಕೋಬೇಕಾಗುತ್ತೆ. काँग्रेस पक्ष आणि महाविकास आघाडी या आघाडीलाच केवळ महाराष्ट्राचा विकास साधणं हे भविष्यात शक्य आहे आणि कुठल्याही पक्षाला ते शक्य नाही. म्हणून महाविकास आघाडीचा हात बळकट करणं हे आपल्या सर्वांचं आद्य कर्तव्य आहे. ಕೊನೆಯಲ್ಲಿ ಬಸವೇಶ್ವರರವರ ಸ್ಮಾರಕವನ್ನು ಮಾಡಿದ್ರೆ ಮಂಗಳವೇಳದಲ್ಲಿ ಮಾಡಿದ್ರೆ ಅದಕ್ಕೆ ಕರ್ನಾಟಕ ಸರ್ಕಾರ ಎಲ್ಲ ರೀತಿಯ ಸಹಕಾರವನ್ನ ಕೊಡ್ತದೆ ಅಂತಕ್ಕಂಥ ಮಾತುಗಳನ್ನು ಹೇಳಲಿಕ್ಕೆ ಬಯಸುತ್ತೇನೆ. मंगळवेढ्यामध्ये महात्मा बसवेश्वर स्मारकासाठी महाराष्ट्राबरोबरच सर्व कर्नाटकातून जे काही सहाय्य मिळेल ते सर्व सहकार्य करण्यासाठी सिद्ध आहे अशा प्रकारचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. ಆಮೇಲೆ ಮಂಗಳರಾಯ ಅಲ್ಲಿ ಎಂತೇಳು ಮಾಳಿಂಗರಾಯ್ ಅಲ್ಲಿ ಏನ್ ಮಾಡಬೇಕು, ಮಂಗಳರಾಯನ ಆ ದೇವಸ್ಥಾನ ಇರ್ತಕ್ಕಂಥ ಜಾಗದಲ್ಲಿ ಯಾತ್ರಿ ನಿವಾಸವನ್ನ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಸರ್ಕಾರ ಮಾಡಿಕೊಡ್ತದೆ ಅಂತಕ್ಕಂಥ ಮಾತುಗಳನ್ನು ಹೇಳಲಿಕ್ಕೆ ಬಯಸ್ತಾ ಇದೆ. श्री क्षेत्र उल्लंघे माळिंगराज या ठिकाणी यात्री निवास पाडण्याचं काम त्या ठिकाणी सातत्यानं कर्नाटक गव्हर्नमेंट अशा प्रकारचा आवाज. ಧನಿಕ ಸಮಾಜದವರು ಕರ್ನಾಟಕದಲ್ಲಿ ಕುರುಬರು ಅಂತ ಕರಿತೀವಿ, ಇಲ್ಲಿ ಧನಿಕರು ಅಂತ ಕರೀತಾರೆ, ಧನಿಕ ಸಮಾಜ ಅಂತ ಕರೀತಾರೆ. ಅವರು ನನಗೆ ಸನ್ಮಾನ ಮಾಡಿದ್ರು, ಗೌರವಿಸಿದ್ರು. ಅವರೆಲ್ಲರಿಗೂ ಕೂಡ ನಾನು ಧನ್ಯವಾದಗಳನ್ನ ಹೇಳಲಿಕ್ಕೆ ಬಯಸ್ತಾ ಇದ್ದೇನೆ. या विभागातील सर्व धनगर समाज बांधवांनी मला घोंगडं घालून सन्मान केला, त्या सर्वांचा मी जाहीर अभिनंदन करतो. ನಾನು ಎಲ್ಲ ಧನಿಕ ಸಮಾಜದವರಿಗೆ, ಹಿಂದುಳಿದವರಿಗೆ, ಅಲ್ಪಸಂಖ್ಯಾತರಿಗೆ ದಯಮಾಡಿ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ನಿಮ್ಮ ಪಕ್ಷ, ನಿಮ್ಮ ಪರವಾಗಿರ್ತಕ್ಕಂಥದ್ದು, ನಿಮ್ಮ ಶ್ರೇಯೋಭಿವೃದ್ಧಿಯನ್ನು ಬಯಸ್ತಕ್ಕಂಥದ್ದು, ಆ ಪಕ್ಷಕ್ಕೆ ನಿಮ್ಮೆಲ್ಲರ ಆಶೀರ್ವಾದ ಇರಬೇಕು. ಭಗೀರಥ ಬಾಲಕಿ ಅವರನ್ನ ಗೆದ್ದು ಕಳಿಸಿಕೊಡಬೇಕು ಅಂತೇಳಿ ನಿಮ್ಮನ್ನು ಅತ್ಯಂತ ಕಳಕಳಿಯಿಂದ ಪ್ರಾರ್ಥನೆ. धनगर समाजाबरोबर दलित, अल्पसंख्याक आणि मागासवर्गीय सर्वांना माझी एक विनंती आहे. काँग्रेस पक्ष सातत्याने गरिबांच्या पाठीशी असणारा पक्ष आहे आणि त्यासाठी भगीरथ भालके यांच्या पाठीशी खंबीरपणाने राहावं आणि त्यांना मतदान करावं मोठ्या संख्येनं आणि त्यांना प्रचंड मताने निवडून द्यावं अशा प्रकारची विनंती माननीय सिद्धरामಯ್ಯ साहेबांनी केली. ನಿಮ್ಮೆಲ್ಲರಿಗೂ ನಮಸ್ಕಾರಗಳು. ಜೈ ಹಿಂದ್, ಜೈ ಕರ್ನಾಟಕ, ಜೈ